डावाचं वर्णन करतील आपल्या गोड आवाजामध्ये रोहित उतेकर. ओ टू रोहित. हॅलो, धन्यवाद दिलीप सर. आणि अगदीच जसं आपण उल्लेख केलात की अगदी मोठी मॅच या मैदानामध्ये खेळली जाणार आहे. मित्रांनो, आपण सर्वजण बघताय श्रीराम क्रीडा मंडळ निवे रामवाडी आयोजित श्रीराम चषक 2024 आणि आजचा पहिला दिवस, पहिल्या दिवसातील शेवटचा सामना. दोन बलाढ्य संघ एकमेकांसमोर खेळताना एका बाजूला पाहायला मिळतोय जय महालिंग धामणन संघ, तर त्यांचा प्रतिस्पर्धी संघ म्हणून ठरतोय तो म्हणजे जय गणेश पोसरे संघ. प्रथमतः नाणेफेकीचा कौल जिंकून पोसरे संघाने बॅटिंग घेतली आणि फिल्डिंगसाठी पाचारण केलं, ते म्हणजेच धामणन संघाला. त्याला उपस्थित सर्व क्रीडा रसिकांना देखील विनंती असेल की आपण देखील या मॅचचा आनंद घ्यायचा आहे. त्याला स्पीडअप करा प्लीज. पंच आणि दोन्ही संघाचे खेळाडू, ही सर्व तुमच्यावरती जबाबदारी आहे की स्पीडअप करा. आता आपण आयोजकांच्या वतीने तुम्हाला 3 ओव्हर दिलेत, तर ही तुमची आता जबाबदारी आहे. या मोबाईल मध्ये 7:03 झालेली आहेत. 7:18 किंवा 17ला हा डाव संपला पाहिजे. पहिला चेंडू थोडासा बाहेर जाणारा, पंच हात समांतर आणि नक्कीच मिस्टर एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये एक धाव ऍड केली. हॅलो 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 त्यामुळे मात्र बॅटची काढायला. हॅलो, निवे रामवाडीच्या स्वयंसेवकांना विनंती आहे की आपण कृपया बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. आपल्याला फास्ट प्रायोरिटीवरती हा सामना खेळवायचा आहे. कृपया कोणताही वेळ अधिक न घालवता आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. हॅलो, धन्यवाद अंपायर. आताची एक धाव, आताची एक डिक्लेअर झोन आहे. सर डायरेक्ट गेलं का तेजस सर? नाही ना? ओके, डायरेक्ट नाही ना? डायरेक्ट गेला की 2 आहेत, जर टप्पा पडला असेल तर एकच आहे. सर एक आहे ना? ओके, थँक्यू. 2 आहेत, ओके माफ करा. आता ज्या 2 धावा काउंट केल्या जातील धावसंख्येमध्ये. पुन्हा एकदा सिद्धेश तयार. त्याला मात्र चांगला चेंडू, त्याला देखील चांगला प्रहार केलाय. ऑफ साईडला चेंडू डी झोन मध्ये जातो. पुन्हा एक धाव मिळेल डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये. जर सलामीला आपण पाहिलं तर साहिल आणि फैजल अशी जोडी मैदानामध्ये आलेली आहे जय गणेश पोसरे या संघाच्या वतीने. आणि वैयक्तिक कोटीतील पहिले षटक घेऊन आलाय सिद्धेश भिंगारडे. पुन्हा एकदा सिद्धेश तयार. राईट मोर द विकेट मारा साहिलसाठी. आणि मात्र उंच उडवलाय चेंडू, चेंडू खाली फिल्डर धावतोय. सुरूच्या हातामधून झेल निसटलाय आणि एक धाव कंप्लीट करून दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये चेंडू फेकी होणार. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या गेल्या आहेत. धावसंख्येत भर झाली. धावसंख्या धावफलकावरती 7 या आकड्यावरती. मर्यादित 3 षटकांचे सामने आहेत आणि या 3 षटकांच्या सामन्यामध्ये फायनलमध्ये कोणता संघ जाणार याकडे लक्ष. पुन्हा सिद्धेश टू साहिल. आणि मात्र अचूक टप्प्याचा चेंडू, चेंडू भिरकावून दिलाय सीमारेषेच्या दिशेने. अप्रतिम फिल्डिंग पाहायला मिळते. वेल अटेम्प्ट. आणि या ठिकाणी जवळजवळ आपल्या संघासाठी 4 धावा रोखून ठेवल्यात, ते म्हणजे शुभमने. चांगली फिल्डिंग पाहायला मिळेल. शेवटच्या क्षणाला उडी मारली आणि आपल्या संघासाठी एक बहुमूल्य अशी कामगिरी. या 2 धावांनी धावसंख्या भर झाली. धावसंख्या धावफलकावरती 9 या आकड्यावरती येऊन ठेपले. पहिले षटक सुरू आहे सिद्धेशच्या स्वरूपामध्ये. 2 बलाढ्य संघ आहे. या 2 संघामध्ये क्रिकेट हा एक आनंद आहे. आता मात्र बॅटची कडा, चेंडू हवेत आणि झेल. पहिला गडी बाद. विकेट क्रमांक पहिला. मैदानाच्या बाहेर येताना साहिल बॅक टू द पॅव्हिलियन. दरम्यान षटक संपलेल्याची खुणा येते पंच तेजस सुतेकर यांची. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती पोहोचले. 1 गडी बाद. 9 या आकड्यावरती. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चला न्यू बॅटर लवकर मैदानामध्ये या. साहिलची जागा घेण्यासाठी आलेला नवीन फलंदाज ओमकार राजमाने आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती, ते म्हणजे संतोष धामणन संघाकडून. आणि येणाऱ्या षटकाचं आपण समालोचन ऐकणार आहोत दिलीप सर यांच्या माध्यमातून. चला स्पीडअप करा प्लीज. हॅलो, धन्यवाद रोहित. चला फास्ट करा प्लीज. आता नाईलाज असतो, पुशअप करायला लागतंय. संतोष टू फैजल असा मारा होतोय.
यावेळेला आपटून टाकलेला चेंडू, चांगला कव्हर ड्राईव्ह मारलेला आहे, चांगला तडकवलेला आहे, पॉईंटच्या डोक्याच्या वरून चेंडू गेलाय, 2 धावांसाठी जातोय आणि याच्यामध्ये धावसंख्येमध्ये बदल होत आहे. 1 गडी बाद 11. चेंडू द्या तिकडे. सगळीकडून चांगलं सहकार्य. पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा जबरदस्त असा फटका मारायचा प्रयत्न, चकवून चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. आणि नक्कीच 15 गावच्या सगळ्या मंडळींनी आपल्या या सगळ्या कराटेपटूंचं जरा टाळ्यांच्या जोरदार गजर करून टाळ्यांच्या गजरामध्ये यांचं स्वागत करूया. भारताचं भविष्य आहात तुम्ही. चांगले खेळा, चांगले तुमच्या कराटेमध्ये चांगलं यश संपादन करा. दरम्यान इथं गोलंदाज यश संपादन करतोय आणि दुसरा गडी मात्र इथे बाद होतोय. 2 गडी बाद 11. तर त्यानंतर नक्कीच आणखी आपल्या महिला कराटेपटू इकडनं येत आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा जरा जोरदार टाळ्या होऊ द्या. नक्कीच तुम्ही चांगली कामगिरी करताय. यस, कराटे म्हणजे जबरदस्त असा गेम. जरी शरीर काटकोळं वाटलं तरी त्याच्यामध्ये जबरदस्त अशी ताकद असते. पुढचा चेंडू यावेळेला उंच टोला मारलाय, ताकदीचा जबरदस्त वापर, बॉलर बॅक उंच असा जबरदस्त असा षटकार. व्हॉट शॉट, व्हॉट शॉट. रोहित, या फटक्याबद्दल काय बोलाल? नक्कीच सर, मस्ट निडेड षटकार आहे हा, तो म्हणजे जय गणेश पोसरे या संघासाठी. आणि अगदी जेव्हा आपण बॅट्स आणि बॉलरचा संपर्क झाला तेव्हा व्यासपीठाला देखील माहित होतं की 6 धावा मिळणार. पुन्हा एकदा संतोष. यावेळी मात्र कमबॅक म्हणजे काय असं त्याचं उत्तर मात्र दिलंय. जर तुम्ही षटकार मारू शकता तर येणाऱ्या चेंडूवरती तुम्हाला जाग्यावरती उभं करण्याची क्षमता मात्र माझ्या हातांमध्ये आहे, माझ्या फिरकीमध्ये आहे, असं संतोष देखील या ठिकाणी सिद्ध करतायत. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू फेकी करण्यामध्ये यश आलं. धावसंख्या धाव फलकावरती 17 वरती येऊन ठेपले. आणि बघायचं अशुभ आकडा क्रिकेट विश्वामधील. पुन्हा एकदा संतोष. आता मात्र पंचांकडे अपील. यस, इट्स वाईट. पंचांनी हात समांतर केलेत. धावसंख्या पुढे ते 18 वरती येऊन पोहोचले जय गणेश पोसरे या संघाची. अजूनही मला वाटतं काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. दुसऱ्या षटकातील पुन्हा संतोष तयार होत आहेत. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी गडी बाद होतोय धावचीच्या स्वरूपामध्ये. निकेतन बॅक टू द पॅव्हलियन. चला, 2 षटकाचा खेळ संपलाय. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाले 18 वरती. 2 गडी बाद 18 अशी धावसंख्या धाव फलकावरती झाले. चला, स्पीडअप करा मित्रांनो. 3रं षटक लवकर सुरू करा. आणि न्यू बॅटर अभिजित लवकर मैदानामध्ये पोचायचंय. अभिजित महाबदी खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर 15 गावचा सितारा, 15 गावचं नाव जर खारघर सारख्या परिसरामध्ये कोणता खेळाडू जर गाजवत असेल तर तो अभिजित महाबदी. म्हणून आपल्या पोसरे गावचा हा सुपुत्र या आपल्या 15 गावचं नाव सातत्याने नवी मुंबई खारघर या क्षेत्रामध्ये चांगला खेळ दाखवताना, चांगला क्रिकेट दाखवताना आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा वैयक्तिक कोटीत पहिलं आणि संघासाठी 3रं षटक घेऊन आलाय गोलंदाजीच्या मार्कवरती शिवम कदम. गेला मागच्या मॅचचा हिरो आणि तो शिवम आपल्याला पाहायला मिळतो. राईट मोर द विकेट मारा. पहिला चेंडू मात्र आपटून टाकलेला चेंडू ऑफ साईडला तटवलाय. 1 धाव कंप्लीट आणि चेंडू जातो डी झोन मध्ये 1 धावेसाठी. धावसंख्येत भर होते. धावसंख्या 19 वरती पोहोचले. सेमीफायनलचा मुकाबला या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल तो संघ सरळ थेट पुढे जाईल, तो म्हणजे फायनल मध्ये श्रीराम चषक 2024 मध्ये. आणि मात्र बॅकफुटला जाऊन काय हवेत आणि यस, व्हॉट अ कॅच ऑफ द मॅच. वेल प्लेड. गडी बाद. चला, टीम मीटिंग नका करू प्लीज. मॅच ऑन करा. ओमकार बॅक टू द पॅव्हिलियन. गडी विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय ओमकार राजमानेच्या स्वरूपात. नवीन आलेला फलंदाज सुजल. काय झेल पाहायला मिळाला मित्रांनो. या फिल्डरचं नाव मात्र नमूद करून ठेवा. प्रशांत, तेजस, अजय असे या फिल्डरचं नाव आहे. पुन्हा एकदा चांगला फटका ऑन साइडला, मिड ऑनला. त्या ठिकाणी धावचीत घेण्याची संधी. पंचांकडे लक्ष आणि यस, इट्स आउट. रनआउटच्या स्वरूपामध्ये गडी बाद होतोय. धावसंख्या मात्र जैसे ते फक्त 19 वरती. दिलीप सर जर आपण पाहिलं तर शिवम कदम हा एक 15 गावचा अपकमिंग चांगला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय.
जर क्रिकेटमध्ये फक्त बॅटिंग करणंच गरजेचं नाही, आपलं एक स्पोर्ट्समॅनशिप, आपली गोलंदाजी आणि आपला जो बॉडीचा एक लयबद्ध आहे ते भरपूर महत्त्वाचं. चप्पलता इज मोस्ट इम्पॉर्टंट. काय चपळाईने या ठिकाणी धावचित केलंय शिवमने. नवीन आलेला फलंदाज मैदानामध्ये सिद्धेश. याला मात्र हवेत मारला चेंडू, चेंडू खाली, सुरेंद्र येणार आणि झेल घेतला जाणार. या ठिकाणी ओव्हर हॅट्रिकच्या स्वरूपामध्ये मला वाटतं झाले का, गडी बाद होतोय. बॉल द्या. बॉल झालेत 4 बॉल, 2 to go. 4 बॉल झालेत, 2 बॉल शिल्लक आहेत. चांगली गोलंदाजी, फक्त 1 धाव खर्ची केले शिवमने आणि 3 विकेट. जरी रनआउट असला तरी पण 3 विकेट मात्र आपल्या संघाला मिळवून दिलेत. त्यासाठी शिवमचं कौतुक. नवीन आलेला फलंदाज मैदानामध्ये. 4 बॉल झाले, 2 बॉल शिल्लक आहेत. 4 झाले, 2 शिल्लक आहेत. चला, नवीन आलेला फलंदाज मितेश आहे स्ट्रायकर एंडला आणि त्याच्या जोडीला सिद्धेश. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील, परंतु अपील फेटाळलेली आहे आणि निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या जैसे ते फक्त 19 वरती. शेवटचा चेंडू फेकी करता येईल. शिवम कदम, मूर्ती लहान कीर्ती महान असा खेळाडू शिवम पुन्हा एकदा. मात्र विथ कार्पेट चेंडू तटवलाय. बघायचं धावचित होतोय का. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि या 2 धावा कंप्लीट केल्यात. धावसंख्या झाले 2 धावावरती थांबावं लागेल. जय गणेश पोसरेला 21 धावा जमा केल्यात. विजयासाठी 22 धावांचं लक्ष. चला, जय गणेश पोसरे लवकर मैदानामध्ये या आणि तुमची फिल्डिंग सजवून घ्या. त्याचप्रमाणे जय मालिंग धामणन आपली देखील सलामीची जोडी मैदानामध्ये सुपूर्त करा. विजयासाठी 18 चेंडू 22 धावांची गरज. सरासरी 7च्या रन रेटने पुढे जावं लागेल, ते म्हणजे जय मालिंग धामणन संघाला. आणि येणाऱ्या दुसऱ्या सत्राचं समालोचन आपण ऐकणार आहोत. दिलीप जिवतेकर यांच्या माध्यमातून पहिल्या षटकाचं एक धावतं बोलतं समालोचन करतील दिलीप सर. त्यानंतर मात्र एक फेरबदल करण्यात येतील आणि दिलीप सर एक आढावा, कोणता संघ पुढे जाऊ शकेल हे सांगणं जेवढं सोपं आहे तेवढं कठीण देखील आहे. दिलीप सर. नक्कीच वेळ शांततेची आहे, वेळ खेळण्यासारखी आहे, परंतु थोडीशी वेळ बॅटिंग साईडला थोडंसं कॉन्सन्ट्रेट करण्याची आहे. म्हणून सगळ्यांनी लगेच मॅच खेळा, म्हणजे हा सामना जो आहे दोन्ही बाजूला एका व्यवस्थित डिसिजन दिल्यासारखं होईल. वास्तविक पाहता कर्णधारांना विचारूनच आपण 3-3 ओव्हरचे सामने खेळवत आहेत, त्यामुळे आर्ग्युमेंट तर नसेलच, परंतु एक वेळेमध्ये सामने संपले तर नक्कीच चांगली गोष्ट असेल. तर धावसंख्या हवी आहे ती 22. 3 षटकामध्ये 22 धावांची गरज हवी आहे. परंतु जे स्ट्राईक एंडला जे चांदे बॅटर आहेत त्यांनी अगोदरच्या 2 सामन्यामध्ये सुद्धा एवढी जबरदस्त 3 सामन्यामध्ये बॅटिंग केलेली आहे, त्यामुळे त्यांच्याकडे सगळं लक्ष असेल पोसरे संघाचं. आणि शिवम कदम हा सुद्धा एक जबरदस्त बॅटर आहे जो स्ट्राईक एंडला आहे, त्यामुळे ह्या जोडीला स्वस्थामध्ये तंबूमध्ये परतवण्याचं मोठं लक्ष असेल ते फैजल या गोलंदाजीचं. आणि फैजल याचं पहिलं षटक कशा पद्धतीने खेळावं याकडे मात्र लक्ष असेल त्या दोन्ही बॅटरचं, कारण फैजल हा गोलंदाज एक द्रुतगती गोलंदाज आहे. जवळजवळ 27 ते 28 यार्ड पासून तो धावत येतो आहे आणि एक चांगली गोलंदाजी. हा नवतरुण खेळाडू नक्कीच पुढे जाणार आहे. 15 गावचं नक्कीच पुढे जाऊन नेतृत्व सुद्धा करणार आहे आपल्या गोलंदाजी किंवा आपल्या ऑलराऊंडर खेळाडून. चला, ऑल दी बेस्ट दोन्ही संघांना. पहिला चेंडू राईट आर्मवर विकेट मारा. खाली राहिलेला चेंडू, चांगला फटका मारायचा होता, कनेक्ट करायचा होता ऑन साईडला, परंतु चकवून चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. शिवम कदम आणि विनोद चांदे ही जोडी मैदानामध्ये आहे धामणन जय मालिंगसाठी. आणि नक्कीच 18 चेंडूमध्ये 22 धावांची गरज कशा पद्धतीने पुरी होते. पुढचा चेंडू यावेळेला मात्र फुल टच घेऊन मारलेला चेंडू ऑफच्या दिशेने मारलाय. चेंडूवरती निकेतन येतोय, चेंडू तिथे अडवतोय, परंतु दुसरी धाव अडवतोय का नाही, तिथे नुकसान तर होणार आहे. हो यस, तिथे नुकसान झालेलं आहे. शिवमने मला वाटते ग्राउंड नाही पूर्ण केलेलं आणि पंच बाद देत आहेत.
ओके, ते डिसिजन पंचांनी हॉकाईजकडे दिलेले आहे. हॉकाईजनी सुद्धा जरा आणि जरा लॅपटॉपवरती सुद्धा ब्राईटनेस वाढवा म्हणजे आणखी चांगलं दिसेल. चला आपली फिल्डिंग सेट करून घ्या, जास्त वेळ घेऊ नका तिथे. फिल्डिंग आपली सेट तशीच ठेवा. आणि पंच इकडे तिसरा डोळा सांगतोय की बाद आहे खेळाडू. तर अशा रीतीने तिथे दुर्दैवाने खेळाडू धावबाद होतोय जय मालिंग संघाचा. आणि धावसंख्येला अजून सुरुवातही नाही. 1 गडी बाद 0 अशी सुरुवात. बघूया काय दुसरं आहे. ओके, दुसऱ्या धावेसाठी गडी बाद झालेला आहे. 1 गडी बाद 1. चला 2 चेंडू संपलेले आहेत पहिल्या षटकातील. प्रशांत जाधव आलेले आहेत, नॉन स्ट्राईकला आहेत ते. आणि समोर आहे ते विनोद चांदे. पुढचा आहे पुन्हा एकदा फैजल. हे चले आमचे दूर जाते हुए. चांगला चेंडू होता, अगदी 4थ्या स्टंपच्या यॉर्कर लेनचा चेंडू, अगदी बुंदा मारल्याचा चेंडू. मोठा फटका मारायचा होता, त्या अजून पर्याय सुद्धा नाहीये विनोदला. कारण विनोदला माहिती आहे जेवढा जास्त उजेडातून मी मोठे फटके मारेन तेवढे माझ्या संघाला पुढे घेऊन जाऊ शकतो. आणि ती नक्कीच ती जी चुणूक आहे त्याच्यामध्ये ताकद आहे. परंतु घोडा मैदान जेव्हा जवळ असते तेव्हा दोन्ही एकमेकावरती कुरघोडी करतात. यावेळेला मात्र सक्सेस झालाय तो फैजल. 1 गडी बाद 1. पुन्हा एकदा फैजल आपटून टाकले चेंडू. यावेळेला उंच टोला मारलाय. किती उंच आहे नाही. आणि सुजल मोहिते यांच्या हस्ते बाद होतोय, तंबूमध्ये परततोय तो विनोद चांदे. आणि दुसरा गडी बाद होत आहे. अजून धावकर संख्या फक्त 1 आहे. 2 गडी बाद 1. आणि रोहित 2 गडी बाद 1. काय म्हणाल? नक्कीच सर, या ठिकाणी कौतुक करावं तेवढं कमी आहे. ते म्हणजे जय गणेश पोसरे या संघाच्या गोलंदाजाचं आणि सर्व 11 खेळाडूंचं. कारण का टीम स्पिरिट आहे क्रिकेटमध्ये, हेच महत्त्वाचं असतं. परंतु कुठेतरी संघर्ष करणं गरजेचं आहे. जय मालिंग धामनेन संघ अगदी पहिल्या षटकामध्ये विकेट, पहिल्या चेंडूपासून विकेट आपल्याला गेलेल्याचं पाहायला मिळालं. कुठेतरी घाई करताना दिसतोय जय मालिंग धामनेन संघ. आणि धावसंख्या झाले धावफलकावरती 2 गडी बाद फक्त 1 या आकड्यावरती. 2ला नवीन आलेला फलंदाज मैदानामध्ये सिद्धेश. आणि गोलंदाजी मार्कवरती फैजल पुन्हा एकदा तयार. राईट मुहूर्त विकेट. ये चले. फुलटॉस चेंडू, त्याला फक्त दिशा दिली. डिक्लेअर झोन मध्ये 1च धाव मिळेल. 1 धावेवरती पंच नो आहे का? ओके, नो बॉल आहे. आणि आत्ताचा 1 अशा नो +1 ना. बिमरचा एकदा चेक करा, रिव्ह्यू घेतला पंचांनी. बिमरचा रिव्ह्यू घेतला आहे आणि पंचांचा कॉल नो आहे. तर एकदा चेकआउट करा प्लीज लवकर. बाकीच्या फिल्डरने तसंच त्या ठिकाणीच उभं राहा, कारण का पुन्हा एकदा आपल्याला टाइम आपल्याला सिक्युअर करायचा आहे. धावसंख्या झाल्या धावफलकावरती. जर आताचे 1 अशी झाले, आता या धावसंख्या किती आहेत त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तर आपण मित्रांनो हायलाइट्स पाहिले तर पहिला चेंडू निर्धाव, तदनंतर मात्र पंच नो बॉल आहे. चला मॅच सुरू करा. नो +1 अशा आताच्या 2 धावा काउंट केल्या जातील. धावसंख्या झाले धावफलकावरती 3 या आकड्यावरती. चला मॅच सुरू करा. पुन्हा एकदा फैजल तयार होतोय सिद्धेश साठी. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, काही काळ हवेत आहे, बघायचं झेल होतोय का, झेल निसटला जातोय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि या ठिकाणी चेंडू फेकी केली जाईल. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्यात. धावसंख्या 5 वरती येऊन पोहोचले. जिंकण्यासाठी आव्हान ठेवलं होय ते म्हणजेच 22 धावांचं. 18 चेंडूने 22 धावांची गरज आहे. पहिलं षटक सुरू आहे. 5 अशी धावसंख्या झालेली आहे. 2 गडी गमावलेत, परंतु अजूनही एकाकी झुंज देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते म्हणजे सिद्धेश आणि नॉन स्ट्राईक एंडला जो फलंदाज आहे प्रशांत. धावसंख्या झाले 5 झाले. चला पुन्हा एकदा फैजल तयार. खरोखरच वेगवान असा गोलंदाज आहे फैजल सिद्धेशसाठी. यावेळी मात्र काय बॉल टाकलाय, अगदी जसा टप्पा पडला चेंडू सरळ विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 5 वरती येऊन ठेपलेली आहे. चला लवकर मॅच ऑन करा. दुसऱ्या षटकाला सुरुवात करा.
मला वाटतं वैयक्तिक कोट्यातील पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन आलाय अभिजित महाबदे आणि स्ट्रायकर एंडला खेळतील प्रशांत, त्यांच्या जोडीला सिद्धेश. धावसंख्या 5 या आकड्यावरती 12 चेंडू आणि विजयासाठी 17 धावांची गरज ना. 12 चेंडू 17 धावांची गरज. एक मोठा फटका या ठिकाणी कुठेतरी सामन्याचं समीकरण बदलू शकतोय. जर एक षटकार किंवा एक चौकार लावला तर का मॅच मध्ये चांगल्या पद्धतीमध्ये कमबॅक करताना दिसतील. आणि बघावं लागेल, अभिजित तयार होते. राईट मोर द विकेट मारा प्रशांतसाठी. आणि क्या बात आहे, क्लीन बोल्ट, यष्टा उद्ध्वस्त, त्रिफळाचित गडीबाद. प्रशांत बॅक टू द पॅव्हिलियन. मित्रांनो, क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये प्रेशर असतं, धडपण असतं आणि शफल होऊन मारण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी यष्ट्या उद्ध्वस्त केल्या अभिजित महाबदी यांनी. काय गोलंदाजी आहे. हॅलो, जर आपण मगाचा सामना देखील पाहिजे. हॅलो 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 याआधीचा पण सामना आपण पाहिला, त्यामध्ये देखील अप्रतिम गोलंदाजी. यावेळी मात्र अंगावर आलेला चेंडू ऑन साईडला तटवला. 1 धाव मिळेल. एका धावेवरती समाधान मानावं लागेल, ते म्हणजेच फलंदाजाला शुभम आलाय, नवीन फलंदाज शुभम आणि सिद्धेश अशी जोडी पाहायला मिळते. धावसंख्येत भर झाली. धावसंख्या धावफलकावरती या 1 धावेने 6 या आकड्यावरती येऊन पोहोचली. हे षटक महत्वाचं आहे. या षटकामध्ये जर जास्तीत जास्त धावसंख्या उभी करणं गरजेचं आहे. आणि पुन्हा एकदा अभिजित राईट मध्ये विकेट मारा शुभमसाठी. याला मात्र काही काळ हवे. चेंडू झेल होतोय का? झेल नाही झालाय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, परंतु 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या 2 फलंदाजांनी. गुड रनिंग बिटवीन द विकेट, बिटवीन शुभम आणि सिद्धेश. धावसंख्या हळूहळू पुढे जाताना धावफलकावरती 8 या आकड्यावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक अजूनही. 8 अशी धावसंख्या धावफलकावरती येऊन पोहोचले. चला लवकर मॅच सुरू करा. बॅटची कड्या लागून चेंडू जातोय डी झोन मध्ये. बॉल द्यायचा. बॉल आहे का पंच तुमच्याकडे? ओके, न्यू बॉल द्या तोपर्यंत. आणि स्वयंसेवक मागचा बॉल घेऊन या. मॅच बॉल आलाय, घ्या तो. एकानं धावेने धावसंख्या पुढे येते 9 वरती. चांगली गोलंदाजी. कुठे मोठे फटके मारण्याचा मारता येतील असं काही चान्स देत नाहीयेत पुन्हा एकदा अभिजित. यावेळी मात्र पंचांकडे लक्ष. निर्धाव चेंडू फेकी करण्यामध्ये यश पुन्हा एकदा अभिजितला. फसवा चेंडू टाकलाय. थोडासा आउट स्विंग पाहायला मिळाला. कुठेतरी लयबद्ध गोलंदाजी पाहायला मिळाली अभिजितची. पुन्हा एकदा अभिजित तयार. थोडंसं फिल्डिंग फिरवतोय. आणि हा देखील अप्रतिम चेंडू घेतलाय. पंचांकडे अपील केली होती. षटक संपलंय. धन्यवाद अंपायर. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या झाले धावफलकावरती 2 गडी बाद, माफ करा 3 गडी बाद 9 या आकड्यावरती. 3 लॉस 9 रन ऑन बोर्ड. जय मालिंग धामनन विजयासाठी 22 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय आणि आता 6 चेंडू आणि 13 धावांची गरज. या सामन्यामध्ये काही होऊ शकतं. सिद्धेश भिंगावडे स्ट्रायकर एंडला आहे. एखादा मोठा फटका आला पहिल्या 2 चेंडू मध्ये तर कुठेतरी आत्मबल कॉन्फिडन्स हॅलो आत्मबल वाढू शकतं. पुन्हा एकदा मॅच सुरू होते. शेवटचं षटक घेऊन चला. पुन्हा साहिल तयार होत आहेत. साहिल मॅच चालू करा. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आणि 1 धाव मिळेल. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. इशारा व्हाईट बॉल. चला नो आर्ग्युमेंट्स. मॅच चालू करा. व्हाईट बॉल, व्हाईट डिसिजन पंचांचा. थँक्यू अंपायर. एक मिस्टर एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये 1 धाव ऍड केली जाईल. धावसंख्या पुढे येते 11 वरती. आता मात्र विजयासाठी अजूनही 11 धावांची गरज. अजूनही 11 धावांची गरज आहे. 5 चेंडू 11 धावांची गरज.
काय घडणार काय बिघडणार याकडे लक्ष सर्वांचंच लागलंय. आता मात्र पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, इन द गॅप चेंडू जातोय, मयुरेश चेंडू खाली येतोय, एक धाव कंप्लीट आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल. चांगली फिल्डिंग, चांगलं कव्हरअप केलंय. मी तर म्हणेन जर जय गणेश पोसरे आज या क्षणाला पोचलाय त्याचं श्रेय म्हणजे त्यांचं जिद्द चिकाटी आणि आपल्या संघासाठी 11च्या 11 खेळाडू अगदी तन मन धन अर्पण करून या ठिकाणी खेळताना दिसत आहेत. अगदी चांगला जोश दिसतोय त्यांच्यामध्ये, कुठेही निराशा नाहीये. हॅलो, पुन्हा एकदा हॅलो. साहिल यावेळी मात्र बॅटची काढायला लागून चेंडू जातो डी झोन मध्ये, एक धाव मिळेल. धावसंख्या पुढे येते धाव फलकावरती 13 वरती आली आहे. जिंकण्यासाठी 3 चेंडू 9 धावांची गरज. 3 चेंडू 9 धावांची गरज अशक्यही नाहीये आणि सोपंही नाहीये. मित्रांनो, क्रिकेट आहे, शेवटच्या क्षणापर्यंत खेळावं लागेल, तुम्हाला आपल्या गावासाठी लढावं लागेल. पुन्हा एकदा साहिल तयार. यावेळी मात्र मोठा फटका आहे, बघायचंय काय होतंय आणि झेल निसटला जातो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि झेल निसटला जातो. एकच धाव मिळाली. हॅलो, धावसंख्या झाली धावफलकावरती 14 या आकड्यावरती 14 झालेली आहे. 2 चेंडू आणि 8 धावांची गरज. 2 चेंडू 8 धावांची गरज. शुभेच्छा. चला साहिल, चांगला बॉल टाकलाय, पंचांकडे लक्ष आणि निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडू पंचांकडे अपील केले का? पंच रिव्ह्यू घ्यायचा आहे का? पंच युअर कॉल. चला रिव्ह्यू घेतलाय पंच. हॅलो, अंपायरने दिलाय रिव्ह्यू. चला एकदा चेकआउट करू द्या. हॅलो, आउट आहे. वाईट आहे का? वाईट नाही ना सर? हॅलो, हॅलो. चला, वाईट थर्ड अंपायरने डिसिजन दिलेला आहे, वाईट नाही आहे. आणि हा आत्ताचा विकेट देखील आहे. सिद्धेश बॅक टू द पॅव्हिलियन. सिद्धेशला आपला विकेट गमावा लागतोय. नवीन मॅटर मैदानामध्ये पाठवायचं आहे. नवीन आलेला फलंदाज मैदानामध्ये सुरेंद्र. हॅलो, मॅच सुरू करा. शेवटचा चेंडू आहे. 1 चेंडू 8 धावांची गरज. एकदा जोरदार आवाजामध्ये बोला, प्रभू श्री रामचंद्र की, गणपती बाप्पा. श्रीराम चषक 2024 शेवटचा चेंडू. हॅलो, हॅलो. यावेळी मात्र 1 बाउन्स सीमारेखा पार आणि फायनल मध्ये पदार्पण करणारा संघ ठरतोय जय गणेश पोसरे. हॅलो, विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे जय मालिंग धामणन संघाचं देखील हार्दिक हार्दिक अभिनंदन. हॅलो, चांगली फाईट केलात. शेवटच्या क्षणाला कुठेतरी आपल्याला पराजय स्वीकारावा लागला. हॅलो,
हॅलो. तर या जबरदस्त असं झालेल्या सेमीफायनलमध्ये मॅन ऑफ द मॅच ठरला आहे तो जय गणेश पोसरे संघाचा गोलंदाज अभिजित यांनी जबरदस्त अशी टाईट गोलंदाजी केली आणि आपल्या संघाला यशाकडे नेऊन ठेवलं.